नेताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि यानंतर राज ठाकरे सुद्धा पोहोचले होते। मात्र आता राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा इथं पोहोचलेले आहेत। तर आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यावेळी आमच्यासोबत आहेत। महेंद्र, पुतळा विटंबनाची ही घटना कशा प्रकारे या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय आणि आता उद्धव ठाकरे सुद्धा तिथं पोहोचलेले आहेत। तर आपण पाहतोय आपण आमच्या प्रतिनिधींशी संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू। मात्र आपण पाहतोय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळा विटंबना प्रकरणी आता या सगळ्या प्रकरणाची पुतळा विटंबना प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेल्याचं दिसतंय। तर राज ठाकरे सगळ्यात आधी इथे आले होते आणि त्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर पुतळा विटंबनाची ही दुसरी घटना आहे। तर मीनाताईंच्या पुतळ्याच्या विटंबनाची ही दुसरी घटना आहे। दुसऱ्यांदा ही विटंबना घडलेली आहे। महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत पुन्हा जोडले गेलेले आहेत। महेंद्र, राज ठाकरे सगळ्यात आधी इथे आले होते आणि आता उद्धव ठाकरे सुद्धा आलेले आहेत। मात्र त्यासोबतच पोलीस सुद्धा या प्रकरणाची कशा प्रकारे दखल घेतात? पोलिसांकडून आज टीम या ठिकाणी तैनात करण्यात आल्या त्यांनी जे कोणी कृत्य केले त्यांना लवकर पकडण्यासाठी पोलिसांचे आव्हान पोलिसांवर असणार आहे। उद्धव ठाकरे या ठिकाणी सध्या मनसेचे नेते नारायण या ठिकाणी स्थानिक आमदार जे इथे स्थानिक आमदार महेश सावंत खासदार आपण पाहतोय काही कारणांमुळे संपर्क प्रस्थापित होऊ शकत नाही। पुन्हा आपण आमच्या प्रतिनिधींशी जोडले जाण्याचा प्रयत्न करूया। आपण पाहतोय दादर इथं मीनाताई ठाकरे यांचा हा जो पुतळा आहे या पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली आहे। मात्र नक्की या कृत्यामागे कोण आहे याचा तपास लागायचा आहे आणि याचीच दखल घेतली जाते। दरम्यान विविध राजकीय पक्षांमध्ये सुद्धा या पुतळा विटंबना प्रकरणाविषयी आता प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे। अनेकांनी या विटंबनेच्या घटनेची निंदा केली आहे। तर आपण पाहतोय की जेव्हा ही घटना समोर आली होती, बातमी समोर आली होती, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर या घटनेनंतर लगेचच राज ठाकरे हे घटनास्थळी दाखल झाले होते आणि त्यांनी या सगळ्या घटनेची पाहणी केली। तर त्यानंतर उद्धव ठाकरे हे देखील इथे दाखल झालेत। तर राज ठाकरे हे राहत असलेल्या निवासस्थानापासून हा पुतळा जो आहे या पुतळ्याचं ठिकाण अत्यंत जवळ आहे आणि त्यामुळे सगळ्यात आधी राज ठाकरे इथे पोहोचले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा इथे पोहोचलेत। यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते, लाज वाटते, अशा कोणतरी लावारिस माणसाने केलं असेल। आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला, असंच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल। तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत। आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलेलं आहे। बघूया पुढे काय होतं। सर, सीसीटीव्ही आहेत मात्र ते देखील वेगळ्या दिशेने आहेत म्हणून आता पोलीस बोलतात की आम्ही शोधून काढू, बघू। पण मी पुन्हा सांगतो की दोनच वृत्ती किंवा दोनच प्रकारच्या व्यक्ती याच्यात असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज लज्जा शरम वाटते, अशा कोणतरी बेवारस लावारिस व्यक्तीने केलं असेल, किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला ते निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला
तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न कोणाचा तरी असू शकतो. 18 वर्षापूर्वी असा प्रकार घडला होता. 18 वर्षापूर्वी हा प्रकार घडला होता. तर पुन्हा एकदा हा प्रकार घडलेला आहे. त्यावेळी शिवसैनिकांच्या भावना तीव्र होत्या. भावना त्यावेळेला तीव्र होत्या, आजही तीव्र आहेत. पण आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलं, कारण परत सांगतो की दोन प्रकारच्या व्यक्ती याच्यामध्ये असू शकतात. मी पुन्हा एकदा सांगतो की ज्याला आपल्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते की अरे शी काय म्हणजे शरम वाटते, अशा कोणतरी एका बेवारस माणसाने केलं असेल, किंवा जसं बिहारमध्ये मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न केला गेला, तसा आज महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी प्रयत्न असू शकेल. दादरच्या शिवाजी पार्क इथला असलेला स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्यात आला होता आणि या पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर तीव्र पडसाद आता उमटताय. तर ठाकरे गट यानंतर आक्रमक झाला होता आणि पुतळ्यावर लाल रंग फेकल्याची घटना उघडकीस आली होती आणि यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप आहे आणि प्रचंड आक्रमक झालेले आहेत. तर शिवसैनिक तसंच हे कृत्य कोणी केलं याचा शोध लवकरात लवकर घेतला पाहिजे असं सुद्धा आता नुकतंच उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी या स्थळाला भेट दिली होती. ऐसे लावारिस व्यक्ति ने ये किया होगा, और नहीं तो जिस तरीके से बिहार में मोदी जी की मातोश्री जी का जो अपमान किया गया, उसे लेकर बिहार बंद करने का जो असफल प्रयत्न किया गया, उसी तरीके से शायद आज महाराष्ट्र में कुछ दंगा फसाद करने की किसी की साजिश या कोशिश होगी. तर आपण पाहतोय की पुतळ्याची विटंबना करून याद्वारे महाराष्ट्रात लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करण्याचं षडयंत्र रचलं गेलंय आणि महाराष्ट्रात दंगे घडवण्याचा कदाचित कट यामागे असावा, हेतू यामागे असावा, असा थेट आरोपच उद्धव ठाकरेंनी केलेला आहे. दादरच्या शिवाजी पार्क परिसरात असलेल्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या म्हणजेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्यात आल्याची घटना सकाळी उघडकीस आली होती आणि त्यामुळे एकच खळबळ माजलेली आहे. तर ही बातमी समोर येताच शिवाजी पार्क परिसरामध्ये हळूहळू शिवाजी पार्कमध्ये सैनिकसुद्धा शिवसैनिक जमा व्हायला सुरुवात झाली होती. शिवसैनिकांची गर्दी इथे जमायला सुरुवात झाली होती आणि यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी या संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली आणि त्यानंतर राज ठाकरे सुद्धा इथे दाखल झाले होते. तसंच पोलिसांचं प्रकार इथे पथक इथे तैनात करण्यात आलं होतं. पोलीस तैनात करण्यात आले होते. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून इथं पोलीस तैनात करण्यात आले होते. अतिरिक्त पथक पोलिसांचं तैनात करण्यात आलं होतं. तर इथले सगळं वातावरण सध्या संवेदनशील आहे आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे. तर कडेकोट पोलीस बंदोबस्त आपण पाहतोय या परिसरात सध्या पुतळ्याच्या आजूबाजूला आणि परिसरात आसपासच्या कडेकोट पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा नुकतेच या ठिकाणी भेट देऊन गेले आणि प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिलेली आहे. या सगळ्या संदर्भात त्यांनी प्रचंड चीड व्यक्त केलेली आहे. पुतळा विटंबनेच्या घटनेसंदर्भात त्यांनी प्रचंड चीड व्यक्त केली आहे. तर पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर आणि स्थानिक शिवसैनिकांकडून ही माहिती मिळताच सगळे शिवसैनिक इथं जमायला सुरुवात झाली आणि सगळ्यांनी भावना दुखावल्याचं म्हटलेलं आहे. तर आपण पाहतोय स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा पुतळ्याची विटंबनाची ही घटना आणि या संदर्भात तीव्र संताप व्यक्त केला जातोय.